स्वराज्य संस्थापक राजाधिराज सिंहासनाधीश्वर श्रीमंत 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 राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज। जय शिवाजी। सोनाली आहे ही प्रोग्राम सन्माननीय गोपीचंद मातेच्या म्हणजे विश्वस्त अधिकारी केले जात आहे। सन्माननीय आदरणीय शुभस्थापन देखील नियोजन करायचं आहे। आजूबाजूच्या परिसरातून जे मान्यवर मंडळी या कार्यक्रमाला हजर झाली त्यांचे मी आभार व्यक्त करतो, धन्यवाद मानतो। आणि कार्यक्रमाला जे मान्यवर उपस्थित होते त्या सर्वांचे आभार मानतो की त्यांनी वेळात वेळ काढून आज निवडणुका चालू आहेत त्या निवडणुकीच्या धामधुमीतून वेळ काढून इथे हजेरी लावली कार्यक्रमाला आणि या कार्यक्रमासंदर्भात मला शुभ आशीर्वाद दिले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद मानतो। सुरुवातीला गावकरी मंडळींमधून काही जी युवा वर्ग आहे खास करून सरवलीचा तो सरवलीचा युवा वर्ग माझ्याकडे आला आणि त्यांनी ती मागणी केली की आम्हाला आमच्या गावामध्ये जिमचं साहित्य नाही तर आपल्याकडून आपल्या माध्यमातून या संदर्भात काही पूर्तता होईल का। तर मी त्यावेळेला त्यांना शब्द दिला की ठीक आहे, मी माझ्या स्वखर्चातून तुम्हाला या जी जिम आहे तिथे पूर्ण साहित्य देईन। हे आश्वासित केल्यानंतर इतर ही ग्रुप ग्रामपंचायत असल्या कारणाने इतर जे 2 गाव आहेत यांनी तशी मागणी केली। मी त्यांना शब्द दिला आणि आज त्या शब्दाची पूर्ती करतोय की मी माझ्या स्वखर्चातून तिन्ही गावांना जिमचं साहित्य आणि जे मोठ्या प्रमाणात जे जिमची लागणारे ज्या वस्तू आहेत त्या दिलेल्या आहेत। जिमचे जी ओपनिंग झालेली आहे साहित्य संदर्भात जे आपण साहित्य जिमचं लागणार होतं ते पुरवलेलं आहे। येत्या काळात जर ज्या पद्धतीत आता नेते मंडळी यांनी आशीर्वाद दिल्यात त्या पद्धतीत मला असं वाटतं की वेगवेगळ्या ज्या 3 गावं आहेत त्या 3 गावांमध्ये एक मोठमोठ्या पद्धतीच्या व्यायामशाळा ज्या RCC बांधकामाने घडतील आणि आम्ही त्यासाठी सक्रिय राहू प्रयत्न करू आणि ती गोष्ट घडवून आणू हे मी लोकांना आश्वासित करतो। काही दिवसामध्ये जिल्हा परिषदच्या निवडणुका लागत आहेत, तुम्हाला उमेदवारीचे चान्सेस मुबलक आहेत, कसं बघता याकडे जर पक्षाने पदभार दिला किंवा चान्स दिला तर निवडणूक लढणार। आज ज्या जिल्हा आहे जो अर्धा आमच्या ग्रामपंचायत मेन फंडातून झालेला आहे आणि उर्वरित जो अर्धा रस्ता आहे या संदर्भात मी ज्या वेळेला प्रकाश पाटील साहेब जे कार्यक्रमाला आता हजर होते आणि त्यांनी जो आशीर्वाद दिला त्या वेळेला मी त्यांना हा विषय केला की आमचा असं रस्त्याचं काम आहे आणि त्याला साधारण 30 ते 40 लाख रुपये फंडची गरज आहे। त्यांनी त्यावेळेलाही मला सांगितलं आणि इथे कार्यक्रमातही आज सर्वांसमोर सांगितलं की येत्या 8 दिवसात मी तुला या कार्यक्रमात या रस्त्याला लागणारी जी निधी आहे ती मी देईन आणि हा रस्ता तुझ्या माध्यमातून आणि साहेबांच्या माध्यमातून जो काम होतं आहे आता जागोजागी जो विकास होतो आहे त्या पद्धतीने तू करून घे आणि त्याला त्यांनी आशीर्वाद दिले। पंचक्रोशीतील मंडळींनी जे आशीर्वाद दिले येऊन जी हजेरी लावली त्या सर्व मंडळींचे नेते मंडळींचे माझे ग्रामपंचायतच्या जे लोक आहेत यांचे सर्वांचे मी आभार मानतो। सर्व व्यासपीठाच्या वतीने आपल्या काय बाजूला त्याला पुढील कार्य करण्यासाठी भर येईल अशा प्रकारच्या शुभेच्छा देऊया। आपण करतोय शक्ती भक्ती नाता हरि रूपा सुंदरा जगदंतरा पाताल देही पावती रूप विद्या